नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपल्याला कटोरी ब्लाउजचा 34 साईजचं माप पाहायचं आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून मी जे मापे टाकत आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि तुमचे ब्लाऊजबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारू शकतात. चला तर मैत्रिणींनो, आपण माप जे आहे ती सांगायचा सुरुवात करू. तर इथे पहा, 13 उंची घेतलेली आहे मी तयार, प्लस 1 इंच. टोटल आपल्याला 14ची घ्यायची आहे बॅक साईडला आणि पुढच्या साईडला 14.5ची उंची घ्यायची आहे. छातीचा चौथा भाग जो आहे तो 8.5 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी घडी घ्यायची आहे आपल्याला 10.5. कंबर जी आहे ती घेतलेली आहे 7 प्लस 2 इंच प्लस 1 इंच बरोबर 10ची कंबर घ्यायची आहे. पूर्ण शोल्डर जे आहे ती घेतलेला आहे 5.25. मोंडा घेतलेला आहे 5.25. पाठीचा गळा जो आहे तो घेतलेला आहे 9 प्लस अर्धा इंच बरोबर 9.5चा बॅक साईडचा गळा. तुम्ही 10चाही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. नंतर जी तुमची गळ्याची उंची आहे बॅक साईडची ती पण घेऊ शकतात. पुढचा गळा जो आहे तो आपल्याला 5 प्लस अर्धा इंच बरोबर 5.5चा घ्यायचा आहे. कटोरी घ्यायची आहे आपल्याला 5.25च घ्यायची आहे. बाही घडी जी आहे ती आपल्याला छातीचा चौथा भाग 8.5 प्लस अर्धा इंच मिळून 9ची घडी घ्यायची आहे. बाही लांबी जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला 4 प्लस 1 इंच बरोबर 5ची बाहीची लांबी घ्यायची आहे. बाही दंड जे आहे ती घ्यायचा आहे आपल्याला 6 प्लस 2 इंच मार्जिंगसाठी बरोबर 8चा दंड घ्यायचा आहे. तर या मापावरून आपण ब्लाऊज जे आहेत ती मापे टाकून कट करणार आहेत. आता इथे काय केलेलं आहे, आपण टोटल 14ची उंची घेतलेली आहे. तर इथे 14वर एक मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला बॅक साईड आणि पुढचा जो साईड फ्रंट साईड हे दोन्हीही पेपर जे आहेत ती सोबत कट करायचे आहेत. तुम्हाला माहितीच आहे की आपण सोबत कट करीत आहेत, जेणेकरून मोंड्याचा भाग जो आहे तो आपला परफेक्ट निघण्यासाठी, जेणेकरून बॅक साईड आणि फ्रंट साईड. तर इथे पहा, अशा प्रकारे एकावर एक मी डबल फोल्ड केलेले पेपर घेतलेले आहेत. तुम्ही सिंगल पार्टही काढू शकता. तर ही पहा, ही जी साईड आहे ती ओपन बाजू आहे, ही जी आहे ती बंद बाजू आहे. बंद बाजू जी आहे ती आपल्याकडच्या साईडने घ्यायचं आहे आणि बंद बाजूकडून तुम्हाला उंची टाकून घ्यायची आहे. आपली टोटल किती घेतलेले आहे तयार 13 आहे, तर आपल्याला 14 घ्यायची आहे बॅक साईडला आणि पुढच्या साईडला 14.5. दोन मार्किंग केलेले आहेत मी. नंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग आहे आपला 8.5. 8.5वर एक मार्क करायचा आहे. तिथून तुम्हाला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनचं घ्यायचं आहे. या साईडने हे तुम्हाला तसंच घ्यायचं आहे. 10.5ची घडी पूर्ण जे आहे तिथे मार्किंग करायचं आहे आणि या साईडचा जो 14.5 आहे तोच 14.5 इकडच्या साईडनेही आले का हे चेक करायचं आहे, जेणेकरून आपलं कमी जास्तच झालं तर. इथे पहा, इथे आलेला आहे हा पॉईंट. आता इथून आपल्याला हे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. असा बॉक्स जो तयार करून घेतला तर खूप छान मध्ये तुमचा ब्लाऊज जो आहे तो कटही होतो आणि परफेक्ट मापे जे आहे ती निघत असतात. हे पहा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथे आपला जो आहे भाग तो आपला आहे 14चा. म्हणजे आपल्याला बॅक साईडची जी कटिंग करायची आहे त्यावेळेस आपण हा इथला पॉईंट जो आहे तो इथे मार्क करून घ्यायचा आहे खालच्या साईडने, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आता आपल्याला घ्यायचं आहे इथून पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे 5.25. 5.25वर एक मार्क करायचा आहे आणि 5.25 पासून आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे 5.25. इथे एक असा पॉईंट द्यायचा आहे. या साईडनेही आपल्याला 5.25वर एक पॉईंट द्यायचा आहे. नंतर हा भाग किती आलेला आहे आपला हे चेक करायचं आहे. 5.25च आलेला आहे. इकडचाही आपला 5.25च यायला पाहिजे, तर तुमचा हा बॉक्स जो आहे तो परफेक्ट होणार आहे. तर आता हे सरळ बॉक्स जो आहे तो असा तयार करून घेऊत आपण. हे पहा, अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता हे 5.25 आहे आपलं. 5.25चं आपल्याला मध्य करायचं आहे. तर 2.5 आणि 1 रेषा जी आहे तिथे तुम्ही असा पॉईंट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही असा टेपही 5.25वर दुमडवून घेतला तरी पण चालतं. छातीचा चौथा भाग जो आहे तो आपला 8.5. 8.5वर एक पॉईंट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला बॅक साईडची मोंड्याची खोली टाकून घ्यायची आहे 1.25. 1.25वर मोंड्याची खोली टाकून घेतलेली आहे आपण. आता हा पॉईंट व्यवस्थित असा गोल राऊंड मध्ये द्यायचा आहे, जेणेकरून आपला गोल जो आकार आहे तो छान येतो त्यासाठी. आणि पुढच्या मोंड्याची खोली आहे आपली
1:15. हे पहा अशा प्रकारे 1:15 वर मार्किंग करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुमच्या इथं जास्त चुना पडतील त्यावेळेस तुम्हाला ही जी मध्ये केलेलं आहे तिथून आपल्याला 1/2 इंच आतल्या इकडच्या साईडने घ्यायचं आहे. कुठल्या इकडच्या साईडने घ्यायचं आहे आणि इथून तुम्हाला असा गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता. नंतर आपल्याला गळ्याची खोली जी घ्यायची आहे ती घ्यायची आहे आपल्याला 2.25. बॅक साईडची आणि पुढची दोन्हीही आपल्याला 2.25 वर घ्यायची आहे. शोल्डर राहिलेला आहे आपला 3. आता पुढच्या गळ्याची उंची जी आहे ती टोटल आपण 5 मध्ये अर्धा इंच मिळवल्यावर 5.5 ची झालेली आहे. आणि इथूनही आपल्याला 2.25 वर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. इथून वरती अर्धा इंच वर घ्यायचा आहे. अर्धा इंच वर घेतल्याच्या नंतर इथून गोल राऊंड मध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे अशा प्रकारे. नंतर आता आपल्याला हे 3.5 ची क्रॉस पट्टी काढायची आहे. तर 14.5 चा जो पॉइंट आहे आपला तिथेच आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार जो आहे तो काढून घ्यायचा आहे. या साईडने आणि या साईडने आपल्याला हे 3 चा घ्यायचा आहे. कुठल्या साईडने? या साईडने 3, या साईडने 3.5. नंतर इथे एक आपल्याला 3 चा एक मार्किंग करायचा आहे आणि हा 3 चा आणि बॅक साईडचा 3 चा हे दोन्ही मिळून आपल्याला सरळ रेषा मारून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे सरळ रेषा आखून घेतलेली आहे. आता याचा आपल्याला ही 10.5 चा आहे. पूर्ण घडी आपली किती आहे? 10.5 ची. 10.5 ची आपल्याला मध्य करायचं आहे 5.25. आपण कटोरी इथे किती घेतलेली होती? 5.25. म्हणजे मोंडा, शोल्डर आणि कटोरी सेम आलेला आहे. आता आपला हा पुढचा मोंडा जो आहे तिथून आपल्याला 2.5 वर मार्किंग करायचं आहे. पुढचा मोंडा, बॅक साईडचा नाही, पुढचा मोंडा तिथून आपल्याला ही जे अर्धा इंच आपण वरती घेतलेला आहे हा पॉइंट इथे मिळवायचा आहे. इथून कटोरीचा राऊंड जो असतो गोल आपला तो घ्यायचा आहे. तर हे अशा प्रकारे गोल राऊंड जो आहे तो घेतलेला आहे. आणि आता आपल्याला क्रॉस पट्टीची लाईन जी आहे ती मारून घ्यायची आहे 3.5 वर. तर हे अशा प्रकारे मारून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? ही जी खालची जी पॉइंट आहे 14.5 चा जो पॉइंट आहे इथून आपल्याला असंच हे पूर्ण कट करायचं आहे. कट करायच्या अगोदर काय करायचं आहे? कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच फक्त आतमध्ये घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे? अर्धा इंच. म्हणजे आपला छातीचा भाग 10.5 आहे तर खालचा कमरेचा भाग किती यायला पाहिजे? 10. तर इथला आपला हा 10 पॉइंट आलेला आहे. पाहू शकतात हे 10 पॉइंट आलेला आहे कमरेचा. तर हे सोपं जाईल तुम्हाला. कमरेचं इकडच्या साईडने माप घेण्याच्या ऐवजी तुम्ही इकडून अर्धा इंच कंपल्सरी कट करायचा आहे. आता आपल्याला तुमचा गळा जो उतरत असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? जो गळा आहे आपला मोंड्याच्या साईडने नाही, गळ्याच्या साईडने आपल्याला 1/2 इंच असं क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हा पूर्ण बॅक साईडचा मोंड्याची खोली जी आहे इथून असा आपल्याला हा पूर्ण पेपर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर बॅक साईड आणि फ्रंट साईडला काढून घ्यायचे आहे. तर हे मी पूर्ण कट करून घेते. तर हे अशा प्रकारे कट केलेला आहे. हे साईडला ठेवून देऊ आणि आता हा पुढचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊ. तर हे हे झालेले आहेत. साईडला ठेवून देऊ. बॅक साईडची जी इथं आपण 14 ची मार्किंग केली होती ते आपल्याला सरळ मध्ये असं लाईन करून घ्यायची आहे आणि हे कट करून टाकायचं आहे. आणि उंची जी आहे आपली बॅक साईडची 9.5 ची ती उंची घ्यायची आहे. गळ्याची रुंदी जी आहे 2.25 तीही घेऊन टाकायची आहे. आणि इथून आपल्याला हा 9.5 ची मार्किंग करायची आहे. 10 ही तुम्हाला आवडत 10 जर असेल तर 10 ही घ्यायचं आहे. आणि इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर हे आपण कट करून घेऊ. पाठीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला 4.5 आणि उभाही घ्यायचा आहे आपल्याला 4. तर हा टक्स जो आहे तो साईज नुसार असतो. या साईडने अर्धा इंच, या साईडने अर्धा इंच. तुमचा डीप मध्ये गळा असेल तर तुम्हाला टक्स कमी घ्यायचा आहे. हे झालेलं आहे. साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला बाहीची घडी जी आहे ती घ्यायची आहे आणि छोटी कटोरी जी निघलेली आहे आपण तीही वाढून घ्यायची आहे आपल्याला.
ही जी कटोरी आहे याच्यापासून मोठी कटोरी बनवायची आहे. तर अगोदर आपण बाहीची कटिंग करून घेऊया. तर आता हे पहा, हे ओपन बाजू पुढच्या साईडने, बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ठेवलेली आहे. आपण बाहीची लांबी घेतलेली आहे 4 प्लस 1 इंच म्हणजे 5ची आपल्याला टोटल घ्यायची आहे. ही घडी जी आहे ते आपण 9 इंच घेणार आहेत. छातीचा चौथा भाग 8.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून टोटल 9ची घडी घ्यायची आहे. इकडे ही आपल्याला 5 वर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा बॉक्स जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. हा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आपल्याला मध्य काढायचा आहे. 9.5चा मध्य किती येतो? 4.5. आपली 9चा मध्य करायचा आहे आपल्याला 4.5 वर एक मार्किंग केलेली आहे. आणि इथून आपल्याला घ्यायची आहे कॅफाईट जी आहे ती घ्यायची आहे 2.5. या खालच्या साईडने ही कॅफाईट घ्यायची आहे 2.5 आणि 2.5 पासून वरती घ्यायचं आहे आपल्याला 2. सरळ असं 2 मध्ये घ्यायचं आहे. मार्जिंगसाठी जी घेत असतात आपण. या साईडने दंड टाकायचा आहे आपल्याला 6 वर फिटिंग घ्यायची आहे. तिथून तुम्हाला 2 इंच एक्स्ट्रा लागणार आहे ते घ्यायचं आहे मार्जिंगचं. नंतर हे जे मध्यापासला जी कॅफाईट आहे त्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. 2.5चे 3 भाग करायचे आहेत आपल्याला. 1ला 1 रेषा कमी, 1ला 1 रेषा कमी, हे 3 भाग झालेले आहेत. 1 2 3 भाग झालेले आहेत. आता आपल्याला इथून अशा प्रकारे इथला जो भाग आहे तो व्यवस्थित, इथला बॅक साईडचा जो मोंड्याचा भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता पुढचा जो आहे तो घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे पुढचा मोंड्याचा आकारही घेतलेला आहे. तर याला आपण डार्क करून दाखवते. हे पहा, अशा प्रकारे. तर हे आता आपण अशा प्रकारे केलेलं आहे. तर इथे आपल्याला ही सरळ रेषा जी आहे ते इथे 2 पर्यंत मिळवायची आहे आणि इथली रेषा जी आहे तीही आपल्याला अशी 2 पर्यंत मिळवायची आहे. आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर अगोदर बॅक साईडचा मोंडा कट करायचा आहे, ओपन बाही करायची आहे आणि पुढचा मोंडा जो आहे तो कट करायचा आहे. तर हे पहा, हे झालेले आहे. साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला हे छोट्या कटोरीपासून मोठी कटोरी जी आहे ती बनवायची आहे. तर हे पहा, अशा प्रकारे कटोरी जी आहे ती अशी ठेवून घ्यायची आहे क्रॉसमध्ये. खालच्या साईडने तुमचा 1.5 इंच अंतर इथल्या साईडने सुटलं पाहिजे. वरच्या साईडने अर्धा इंच अंतर टेपच्या साह्याने सोडायचं आहे. पाहू शकतात अशामध्ये सरळ जो भाग आहे तो आपल्याला घ्यायचा नाही, आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचा आहे. पण अगोदर तुम्ही काय करायचं आहे, तशी कटोरी जी आहे ती अशी आखून घ्यायची आहे. सोपं जातं या पद्धतीने. जर आखून घेतली तुम्हाला की तुमची कटोरी जी आहे ती तुम्हाला मापे टाकायला सोपं जातं. त्यासाठी अशी क्रॉसमध्ये ठेवून तुम्हाला कटोरी जी आहे ती आखून घ्यायची आहे. फक्त एकच काळजी करायची आहे की तुम्हाला या साईडने 1.5 इंच अंतर सोडूनच कटोरी ठेवून घ्यायची आहे क्रॉसमध्ये. तर हे पहा, अशा प्रकारे आखून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून सरळ जी आहे ती आपला किती आलेला आहे 1.5 वर इथे पॉईंट आलेला आहे आणि याच्यावरती अर्धा इंच वर क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे हे झालेलं आहे आपलं 1.5. या साईडने हे असं क्रॉसमध्ये तुम्हाला अर्धा इंचच वरती घ्यायचा आहे. सरळ आहे तो इथे आहे, क्रॉसमध्ये आहे ते इथे आहे. इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे. आता आपल्याला इथून घ्यायचं आहे 4.5 घेतलेला आहे. इथून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा. आता अर्धा घेतलेला आहे तर इथला हा जो आपला भाग आहे छोट्या कटोरीचा, तयार कटोरी आपली किती आहे 5.25चा सेंटर काढायचा आहे आपल्याला. 2.5 आणि 1 रेषा इथे येतो हा. तर इथून आपल्याला खालच्या साईडने हे 1.5 वर एक सरळ मध्ये मार्क करून घ्यायचा आहे आणि हा पॉइंट इथे मिळवायचा आहे, हा पॉइंट इथे मिळवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मिळवलेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो पॉइंट आहे तो आपल्याला इथे पॉइंट नुसार कटोरीचा गोल जो राऊंड आहे तो आपल्याला व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे. पाहू शकतात या पद्धतीने. आणि गोल गळा जो आहे तो आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे जिथे आपला 4.5चा पॉइंट आलेला आहे तिथे. तर हे पहा, अशा प्रकारे मोठी कटोरी झालेली आहे. नंतर आपल्याला इथून एक
इंच अंतर घ्यायचं आहे आणि हा टक्स जो आहे तुमचा तो परफेक्ट आपल्याला इथं आलेला पाहिजे. हा जो कोपरा आहे आपला परफेक्ट आलेला आहे. आता इथे आपल्याला उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे 2.5 आणि 2.25 पर्यंत आपल्याला सोडून द्यायची आहे शिलाई. त्यावेळेस इकडच्या साईडने घ्यायचा आहे 1.5चा टक्स, इकडच्या साईडने घ्यायचा आहे 1.5चा टक्स. इथे तुमचं अंतर किती राहते ते चेक करायचं आहे. आपली 5.25ची कटोरी आहे तर आपल्याला 2.5 आणि 1 रेषाचा पॉईंट आला पाहिजे इथल्या साईडने आणि इकडच्या साईडने हे 2.5 आणि 1 रेषाचा पॉईंट आला पाहिजे. आता इथे पाहू शकतात कपडा आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे. इकडच्या साईडने अर्धा इंच, इकडच्या साईडने अर्धा इंच. तर आपल्याला ही परफेक्ट कटोरी जी आहे ती झालेली आहे. आता हे मी कट करून घेणार आहे. तर हे अगोदर टक्स जो आहे तो आपण मिळून घेऊया आणि हे कट करून घेऊ. तर हे पहा अशा प्रकारे ही कटोरी आपली तयार झालेली आहे. तर ही साईज आपली किती झालेली आहे 34 साईजची कटोरी झालेली आहे. 34 साईजची बाहीची बॅक बाही झालेली आहे. 34 साईजची आपल्याला ही पाठीचा भाग झालेला आहे आणि ही झालेला आहे आपला साईड पीस 34 साईजचा आणि क्रॉस पट्टी 34 साईजची. तर या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कट केला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसणार आहे. कुठेच काही तुम्हाला दुसरी मापी घ्यायची गरज लागणार आहे. आणि हा पॉईंट जो आहे कटोरीचा तो पॉईंटनुसार कशी कटोरी वाढवायची असते. ही गोल्ड राऊंड जो आहे तो तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांना जमत नाही. तर हे पॉईंटनुसार घ्यायचं आहे आपल्याला. तर 1-1 इंचाचे पॉईंट करून घ्यायचे आहेत. तर याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे. माझ्या चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही व्हिडिओ जे आहेत ती येऊन जातील. आणि नाही जरी समजलं तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक देईन, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला तर मैत्रिणींनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की लाईक करून कमेंट करून सांगू शकतात आणि तुम्हीही तुमचा ब्लाऊज जो आहे तो कट करून पाहू शकतात.